हॅलो एव्हरीवन. आज आपण बिझनेस कम्युनिकेशनमधील सेकंड पॉईंट बघणार आहोत, तो म्हणजे कंडक्टिंग इंटरव्ह्यू. आत्तापर्यंत आपण इंटरव्ह्यू कसा द्यायचा किंवा त्याला कसं ॲपियर व्हायचं ह्याबद्दल डिस्कशन केलं. पण ह्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की इंटरव्ह्यू कसा घ्यायचा, तो कंडक्ट कसा करायचा. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे प्रिपेअर फॉर इंटरव्ह्यू. So, prepare for upcoming interview by evaluating the position you are hiring for and going over the candidate's resume cover letter. Considering what needs the role will fill for the company and then compare those needs to expected education, skill and experience requirement of your preference candidate. ह्याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय तेव्हा तुमच्याकडं अनेक रिझ्यूम आलेले असतील. त्या रिझ्यूमला तुम्ही व्यवस्थित चेक करा. तुम्ही बघा की तुमच्या कंपनीमध्ये कोणत्या स्किल्स गरजेचे आहेत, काय क्वालिफिकेशनसाठी तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात आणि त्या कॅन्डिडेट्सचा आणि आपल्या कंपनीमध्ये ज्या स्किल्सच्या रिक्वायरमेंट आहे त्याचा काही मॅच होतो आहे का. ज्या पोझिशनला आपण त्या व्यक्तीला हायर करतो आहे त्या पोझिशनसाठी तो व्यक्ती कॅपेबल आहे का हे तुम्ही स्क्रीनिंग करून चेक करू शकतात. आणि त्यासाठी तुम्ही काही केअरफुली क्वेश्चन्स प्रिपेअर करू शकतात की तुम्हाला कॅन्डिडेट्सला इंटरव्ह्यूला बोलवताना कोणकोणते क्वेश्चन्स विचारायचे आहेत. दुसरा जो मुद्दा आहे तो दुसरा मुद्दा आहे डिस्क्राईब द कंपनी अँड द पोझिशन टू द इंटरव्ह्यू. तर तुम्ही ज्या व्यक्तीला किंवा ज्या व्यक्तीचा इंटरव्ह्यू घेत आहात त्या व्यक्तीला तुमच्या कंपनीबद्दल माहिती द्या. तुमच्या कंपनीमध्ये लागणाऱ्या कामाचं स्वरूप त्याबद्दल माहिती द्या. थोडंसं कंपनीच्या त्या पोझिशनबद्दल ओव्हरव्ह्यू करा. तुमच्या कंपनीचे ऑब्जेक्टिव्ह किंवा त्या जॉब प्रोफाईलचा ऑब्जेक्टिव्ह आणि त्याचे गोल तुम्ही त्या कॅन्डिडेटला सांगा, ज्यामुळे कॅन्डिडेटला त्या पोझिशनचं महत्त्व आणि त्या पोझिशनवरील जबाबदाऱ्या लक्षात येतील आणि तो कॅन्डिडेट त्या पोझिशनसाठी तयार आहे का नाही, त्या पोझिशनमध्ये तो जॉब करू शकतो का नाही किंवा त्याची कॅपॅबिलिटी आहे का नाही हे तुम्ही चेक करू शकता. म्हणून कंपनीच्या त्या पोझिशनसाठी ज्या पोझिशनसाठी तुम्ही जॉब घेत आहेत इंटरव्ह्यू घेत आहेत त्या पोझिशनची माहिती तुम्ही देणं गरजेचं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे एक्सप्लेन द इंटरव्ह्यू प्रोसेस टू युअर इंटरव्ह्यू. मग इन्फॉर्म द कॅन्डिडेट अबाउट व्हॉट दे एक्सपेक्ट ड्युरिंग द इंटरव्ह्यू प्रोसेस इन्क्लुडिंग इट्स फॉर्मॅट, expected length and whether or not company expect them to complete work related test or assessment. तर इंटरव्ह्यू प्रोसेस कसा असणार आहे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या स्टेप्स असणार आहेत, इंटरव्ह्यू देताना त्याचे लेंथ किती असणार आहे, वर्क रिलेटेड जे काही टेस्ट आहेत तुम्ही काय काय टेस्ट घेणार आहात, त्याच्यात त्यांना कोणते टास्क किंवा असाइनमेंट्स देणार आहात ज्यामुळे तुम्ही त्यांची कॅपॅबिलिटी चेक करू शकतात, हे इंटरव्ह्यूला आधी सांगा, ज्यामुळे इंटरव्ह्यू थोडासा प्रिपेअर राहील आणि तो त्याचा बेस्ट परफॉर्मन्स देऊ शकेल आणि तुमचेही एफर्ट्स त्या इंटरव्ह्यूसोबत इंटरव्ह्यू घेताना कमी होतील. नंतर आहे लर्न अबाउट द इंटरव्ह्यूज करिअर अँड गोल. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहात तर डायरेक्टली त्यांना अवघड प्रश्न विचारण्यापेक्षा अगोदर त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांचे जे करिअरचे ऑब्जेक्टिव्ह आहेत, करिअरमध्ये त्यांना काय करायचं आहे, काय गोल्स आहेत त्यांच्या लाईफचे, हे चेक करून घ्या. आणि त्यासाठी तुम्ही काही जनरल क्वेश्चन्स विचारू शकतात की त्यांचा इंटरेस्ट कशात आहेत, त्यांनी ह्याच पोझिशनसाठी का अप्लाय केला ना, त्यांना त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय आहेत ह्या जॉबसोबत, त्यांचे ह्या कंपनीकडून काय एक्सपेक्टेशन्स आहेत, त्यांचे लाईफमधून काय एक्सपेक्टेशन्स आहेत. यावरून तुम्हाला लक्षात येईल की त्या कॅन्डिडेटचा ॲप्रोच कसा आहे, तो जॉबसाठी किती इंटरेस्टेड आहे, त्याचे लाईफमधले गोल्स किती मोठे आहेत आणि तो या जॉबसाठी किती पॉझिटिव्हली विचार करतो आहे. हे तुम्हाला काही जनरल क्वेश्चन्स फ्रेम करून त्या कॅन्डिडेटकडून विचारावे लागेल. त्या कॅन्डिडेटकडून भेटणाऱ्या माहितीच्या आधारे तुम्ही समजू शकतात की तो कॅन्डिडेट ह्या पोझिशनसाठी किती परफेक्ट आहे. पाचवा जो मुद्दा आहे तो आहे आस्क क्वेश्चन्स रिलेटेड टू पोझिशन. ओके, हे नेहमी होतं की कॅन्डिडेट ज्या जॉबसाठी ॲप्लाय करतो आहे
कदाचित त्या जॉबच्या प्रोफाईलबद्दल त्याला कंप्लीट माहितीच नाही आहे. आफ्टर आस्किंग अबाउट कॅन्डिडेट्स करियर गोल्स ट्रान्झिशन टू रोल स्पेसिफिक क्वेश्चन इट कॅन बी युजफुल टू कम अप विथ द लिस्ट ऑफ इंटरव्ह्यू क्वेश्चन्स अहेड ऑफ टाईम. If you are interviewing multiple candidates, it can also helpful to come with way to score each interviewee. For example, you might grade them on their confidence and pause when answering the questions. The ability to answer clearly and concisely, whether they addressed each part of multiple part questions or not. बघा, जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहेत तेव्हा तुमच्याकडं अनेक कॅन्डिडेट आहेत सेम पोझिशनसाठी अप्लाय करणारे आणि ते सगळे कॅलिबर आहेत. तुम्ही ॲझ्युम करा की सगळे कॅलिबर आहेत आणि त्यातून तुम्हाला एक निवडायचं आहे. हे खूप अवघड काम आहे. पण जर तुम्ही थोडेसे क्वेश्चन्स व्यवस्थित फ्रेम केलात आणि प्रत्येक कॅन्डिडेटला त्यांच्या ॲन्सरप्रमाणे जर ग्रेड दिलात, तुम्ही त्यांना त्या ग्रेड्सला काही पार्टमध्ये डिवाईड करू शकतात. जसा तो इंटरव्ह्यू देताना किती कॉन्फिडंट आहे, इंटरव्ह्यूचा जो तुमचा प्रोसेस आहे तो प्रोसेस तो किती फॉलो करतो आहे, त्याचा बसण्याचा पोझिशन कसं आहे, त्याचा गेस्चर कसा आहे, त्याचा पोश्चर कसा आहे, त्याचा ड्रेसिंग सेन्स कसा आहे, त्याचा सेन्स ऑफ ह्युमर कसा आहे, या काही गोष्टींचा आढावा घेऊन तुम्ही त्याला स्कोर देऊ शकतात. आणि त्या स्कोरच्या आधारे तुम्हाला लक्षात येईल की कोणता कॅन्डिडेट बेस्ट आहे. तुम्ही प्रेफरन्स देऊ शकतात कॅन्डिडेट्सला आणि त्यानंतर तुम्ही कॅन्डिडेटसोबत निगोशिएशनसुद्धा चांगल्या प्रकारे करू शकतात. कारण की तुमच्याकडं फर्स्ट कॅन्डिडेट ज्याला तुम्हाला प्रिफरन्स द्यायचा आहे, त्याच्यानंतर सेकंड, त्याच्यानंतर थर्ड असे काही कॅन्डिडेट्सचे प्रिफरन्स येऊन जातील आणि त्यानंतर तुम्ही निगोशिएशनसुद्धा कॅन्डिडेटसोबत चांगल्या प्रकारे करू शकाल. पुढची माहिती आहे की गॅदर मोर इन्फॉर्मेशन विथ फॉलोअप क्वेश्चन्स. ओके, gather additional information about candidate experience by asking follow-up questions. Asking candidate to expand on their answer can give a greater insight into their thought process, personality and experience. तर कॅन्डिडेटला बोलण्याचा थोडासा चान्स जास्त द्या. मग कॅन्डिडेट त्याचे लाईफ एक्सपिरियन्स सांगू शकतो, त्यामध्ये एखाद्या सिच्युएशनला तो कसा टॅकल करू शकतो, कसा हँडल करू शकतो, ह्याबद्दल तो माहिती देऊ शकतो. यामुळे तुम्हाला कॅन्डिडेटचा ॲक्च्युअल जो इन्साईट आहे, म्हणजे कॅन्डिडेटला ॲक्च्युलीमध्ये काय वाटतं त्या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये, त्याचा ॲप्रोच कसा आहे, तो किती पॉझिटिव्हली थिंक करतो एखाद्या गोष्टीसाठी, हे ॲप्रोच तुम्हाला त्या कॅन्डिडेटला क्वेश्चन विचारल्यावर अगदी चांगल्या प्रकारे लक्षात येईल. 7वा जो पॉईंट आहे तो आहे टेक नोट्स टू हेल्प युअर रिमेंबर इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन. मग जे काही तुमचे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन भेटलेली आहे, टू हेल्प यू मेक मोर कॉन्फिडंट अँड इन्फॉर्म्ड हायरिंग डिसिजन, टेक नोट्स ड्युरिंग इंटरव्ह्यू सो यू कॅन रिमेंबर मोर डिटेल्स लेटर ऑन. फॉर एक्झाम्पल, यू कॅन jot down your first impression of the candidate, take note to their body language and write a few tidbits of information you learn from the candidate's answer. जसं एखादा कॅन्डिडेट तुमच्या समोर आला, तो जोपर्यंत तुमच्या समोर आहे तोपर्यंत तुम्ही त्याची बॉडी लँग्वेज वगैरे ऑब्झर्व करू शकतात. पण तुम्ही इंटरव्ह्यू घेताना अनेक कॅन्डिडेट तुमच्याकडे आहे, तुम्ही पर्सनली सगळ्यांना ओळखत नाहीत. त्यामुळं कोणत्या कॅन्डिडेटने कसा बिहेवियर केला, कोणत्या कॅन्डिडेटचा ॲप्रोच कसा होता, हे तुम्हाला नंतर लक्षात राहणार नाही. आणि त्यामुळं त्या कॅन्डिडेट्सचे जे काही महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला वाटतात, मग पॉझिटिव्ह असो किंवा निगेटिव्ह असो, हे तुम्ही एका पेपरवर नोट डाऊन करा. ज्यामुळे जेव्हा तुम्ही स्क्रीनिंग करताल, जेव्हा तुम्ही ॲक्च्युलीमध्ये डिसिजन घेताल, तेव्हा तुम्हाला त्या नोट्सचा वापर होईल आणि त्या नोट्सचा वापर करून तुम्ही लक्षात घेऊ शकतात की तुम्ही कोणत्या कॅन्डिडेटला कसं हायर करणार आहात, तुम्ही कोणत्या कॅन्डिडेटला कसा ग्रेड देणार आहात. आणि त्यासाठी तुम्ही नोट्स काढणं खूप गरजेचे आहेत. गिव्ह कॅन्डिडेट्स द चान्स टू आस्क अ क्वेश्चन. बऱ्याचदा कॅन्डिडेट्सच्या मनातही काही डाऊट असतात. तर इंटरव्ह्यूला काही प्रश्न विचारायचे असतील, त्यांना काही कंपनीबद्दल माहिती पाहिजे असेल, त्यांच्या जॉब प्रोफाईलबद्दल माहिती पाहिजे असेल, तर त्यांना अपॉर्च्युनिटी द्या. नॉट ओनली डज द गिव्ह देम अपॉर्च्युनिटी टू इव्हॅल्युएट द पोझिशन इन अ गुड फिट फॉर देम, बट इट ऑल्सो अलाउज यू टू मेजर देअर इंटरेस्ट अँड अंडरस्टँडिंग ऑफ द कंपनी. तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही फक्त प्रश्न विचारले म्हणजे त्यांच्या शंकांसाठी प्रश्न विचारण्याची संधी त्यांना देत नाही आहेत. तर ह्याच्यावरून तुम्हाला त्यांचा थॉट प्रोसेस, त्यांची विचार करण्याची पद्धत, त्यांना कंपनीबद्दल काय वाटतं, त्यांचा अंडरस्टँडिंग लेवल किती आहे, हेही तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यामुळं
कॅन्डिडेट्सला प्रश्न विचारण्याची संधी देणं हा एक महत्त्वाचा मुद्दा प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये असला पाहिजे आणि तुम्ही तसं केलंही पाहिजे. नंतर आहे डिस्क्राईब द नेक्स्ट स्टेप. तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्यानंतर कॅन्डिडेटने काय करायचं आहे, कॅन्डिडेटने किती दिवस वाट बघायची आहे, किंवा कॅन्डिडेटना तुम्ही कधी रिझल्ट दाखवणार आहात, नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, पुढचा राऊंड असेल तर तो कधी असणार आहे, पुढचा राऊंड कशाचा असणार आहे, त्याबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही कॅन्डिडेटला देणं म्हणजे नेक्स्ट स्टेपबद्दल थोडंसं डिस्क्रिप्शन देणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळं कॅन्डिडेटला पुढच्या प्रोसेसला कधी जायचं आहे आणि पुढची प्रोसेस काय असणार आहे ह्याचा आढावा आल्यानंतर तो त्या हिशोबाने प्रिपेअर करू शकतो किंवा त्या हिशोबाने त्याचा इंटरेस्ट तो दाखवू शकतो. आणि त्यामुळे हे 9 मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतलात इंटरव्ह्यू घेण्याच्या अगोदर तर तुम्हाला इंटरव्ह्यू घेणंही सहज जाईल आणि कॅन्डिडेटलाही तुम्ही चांगल्या प्रकारे स्क्रीनिंग करू शकाल आणि तुमची डिसिजन मेकिंग ही चांगल्या प्रकारे होईल. त्यामुळे इंटरव्ह्यू घेताना तुम्ही हे 9 पॉईंट लक्षात ठेवणे गरजेचे आहेत. तर आपण या मुद्द्याला इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण स्पीकिंग स्किल्सबद्दल डिस्कशन करूयात. थँक्यू व्हेरी मच.